आज आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये क्लासिफिकेशन सिस्टमबद्दल माहिती घेऊ. अर्लीस्ट क्लासिफिकेशन हे ऑर्गॅनिझमच्या यूजवर डिपेंड होतं. जसं की फूड प्रोव्हाइड करणारे, शेल्टर प्रोव्हाइड करणारे, क्लोथ प्रोव्हाइड करणारे ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर सायंटिफिक बेसिस ऑफ क्लासिफिकेशन पहिल्यांदा ॲरिस्टॉटलनं देण्याचा प्रयत्न केला. ॲरिस्टॉटलला आपण फादर ऑफ बायोलॉजी, त्याचबरोबर फादर ऑफ झुलॉजी म्हणतो. आणि ॲरिस्टॉटलनं प्लांटला सिम्पल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरच्या बेसिसवर 3 पार्टमध्ये डिव्हाइड केलं, ट्री, शर्ब्स आणि हर्ब्स. त्याचबरोबर त्यानं ॲनिमलला 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलं. ब्लड असणारे ॲनिमल त्यानं नाव दिलं इनायमा, आणि ब्लड नसणारे ॲनिमल ज्यांना नाव दिलं त्यानं एनायमा. त्यानंतर 2 किंगडम क्लासिफिकेशन आलं, हे कार्लस लिनसचं आहे. एक प्लांट किंगडम आणि दुसरा ॲनिमल किंगडम. ज्यांच्याकडं सेल वॉल आहे ते प्लांट किंगडमचे मेंबर आहेत, ज्यांच्याकडे सेल वॉल नाही ते ॲनिमल किंगडमचे मेंबर आहेत. बॅक्टेरिया, फंगस, आल्की, प्लांट हे प्लांट किंगडममध्ये आहेत, तर ॲनिमलला ॲनिमल किंगडममध्ये ठेवलेलं आहे. थँक्यू.